Welcome students in the lecture of organic chemistry chapter 2, that is heterocyclic and polycyclic aromatic compounds. So guys, today we are going to discuss about the reactions of naphthalene. So before start reactions of naphthalene, in last lecture we start with polycyclic aromatic compounds. So what is polycyclic aromatic compounds? So, the aromatic hydrocarbons made up of two or more benzene rings fused to each other are called as polycyclic aromatic compounds. Or the aromatic hydrocarbons which contains two or more rings that shares two or more carbon atoms, such compounds are called as polycyclic aromatic compounds. की असे aromatic hydrocarbons ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिंग्स ज्या असतात त्या शेअर करतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त कार्बन ॲटम्स, असे जे कंपाऊंड्स असतात त्याला आपण पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो. त्याचे आपण एक्झाम्पलसुद्धा बघितले होते, लाईक नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन अँड फेनॅन्थ्रिन. सो दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड. देन वी डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन अँड नॉमेनक्लेचर ऑफ नॅफ्थॅलिन इन लास्ट लेक्चर. म्हणजे आपण नॉमेनक्लेचर कसं द्यायचं किंवा नंबरिंग कुठून द्यायची आणि परत त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, अल्फा पोझिशन, अल्फा डॅश पोझिशन, कुठल्या पोझिशन्स बीटा असणार आहेत, कुठल्या अल्फा असणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिनबद्दल. सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिनमध्ये आपण हॅबॉर्ड सिंथेसिस डिस्कस केलं होतं की जे आपलं नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर आहे ते सगळ्यात आधी कन्फर्म केलं होतं कशाने, तर बाय हॅबॉर्ड सिंथेसिसने. तर मग ही जी मेथड होती प्रिपरेशनची, ती पूर्ण मेथड आपण डिस्कस केलेली आहे लास्ट लेक्चरला. की त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण सिम्पल बेन्झिन हा ट्रीट केला होता विथ सक्सिनिक अनहायड्रेटसोबत. तर तो सक्सिनिक अनहायड्रेटसोबत इन प्रेझन्स ऑफ AlCl3, आणि त्याच्यापासून आपल्याला बेन्झोइल प्रोपॅनिक ॲसिड मिळाला. त्यानंतर तो बेन्झोइल प्रोपॅनिक ॲसिड जो होता त्याच्यात आपण क्लेमन्सन रिडक्शन केलं, त्याच्यापासून आपल्याला फिनिल ब्युटारिक ॲसिड मिळाला. आणि त्या फिनिल ब्युटारिक ॲसिडला ज्यावेळेस आपण हिटिंग केलं विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, त्याच्यापासून आपल्याला अल्फा टेट्रालॉन मिळाला. त्या अल्फा टेट्रालॉनचं परत आपण क्लेमन्सन रिडक्शन केलं आणि क्लेमन्सन रिडक्शन करून आपल्याला परत स्ट्रेप्टालिन मिळाला. आणि आपण त्यानंतर हिटिंग दिलं विथ सेलेनियम. इट गिव्ज नॅफ्थॅलिन ॲज अ फायनल प्रोडक्ट. अशा पद्धतीने आपण नॅफ्थॅलिनचं सिंथेसिस लास्ट लेक्चरला अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेलं आहे. तर आज आपण ह्या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक म्हणजेच रिॲक्शन्स ऑफ नॅफ्थॅलिन या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत. तर विच आर द रिॲक्शन्स ऑर what are the reactions of naphthalene is there. So in naphthalene generally electrophilic substitution reaction takes place at alpha or beta position. तर ज्या पद्धतीने आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स बघितले 5 मेंबर आणि 6 मेंबर, 5 मेंबरमध्ये जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते ते अल्फा पोझिशनला होते, आणि जे 6 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स लाईक पिरिडीन त्याच्यामध्ये ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्या असतात त्या बीटा पोझिशनला म्हणजेच थर्ड पोझिशनला ज्या होत असतात. त्याच पद्धतीने ज्या नॅफ्थॅलिनसोबत ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होतात त्या अल्फा किंवा बीटा पोझिशन्सला होतात. म्हणजे एकतर अल्फा पोझिशन आणि किंवा बीटा पोझिशन. आपण आता अल्फा पोझिशन आणि बीटा पोझिशन कुठल्या आहेत हे पण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर in monosubstitution of naphthalene, the substitution takes place at alpha position in preference to beta position. आता ही महत्त्वाची लाईन आहे की मोनोसबस्टिट्यूशन म्हणजे काय, की आपण सिंगल सबस्टिट्यूशन ज्यावेळेस करणार आहोत, सिंगल कुठला तरी ग्रुप आपण सबस्टिट्यूट करणार आहोत नॅफ्थॅलिनमध्ये, देन द सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट अल्फा पोझिशन. त्यावेळेस काय होतं की सबस्टिट्यूशन हे अल्फा पोझिशनला होतं इन प्रेफरन्स टू बीटा पोझिशन. म्हणजे आपण आताच बघितलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नॅफ्थॅलिनमध्ये एकतर अल्फा पोझिशनला होते किंवा बीटा पोझिशनला होते. मग तिथून पुढे जाऊन असं म्हणणं की ज्यावेळेस मोनोसबस्टिट्यूशन होतं नॅफ्थॅलिनचं, तर ते सबस्टिट्यूशन होत असताना
ते सबस्टिट्यूशन अल्फा पोझिशनला होतं, नाही की बीटा पोझिशनला, किंवा अल्फा पोझिशनला मोर प्रेफरन्स करतं बीटा पोझिशनपेक्षा. सो द नेक्स्ट इज इन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन नॅफ्थॅलिन इज फेवरेबल ॲट अल्फा पोझिशन. आता आपण जे बघितलं की अल्फा पोझिशनला प्रेफरन्स करतं बीटा पोझिशनपेक्षा मोनो सबस्टिट्यूशन ऑफ नॅफ्थॅलिन. तर का, तर बिकॉज two resonating structure can be written for intermediate carbonium ion is obtained from attack at alpha position. म्हणजे परत तेच की आपलं स्टॅबिलिटी किंवा विच इज मोर फेवरेबल हे कशावरून डिसाईड करत होतो, तर जी आपले किंवा जे इंटरमिजिएटचे जेवढे नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळणार आहेत, जेवढे नंबर ऑफ इंटरमिजिएट आपल्याला मिळणार आहेत, ज्याचे इंटरमिजिएट हे जास्त, तो आपला मोर स्टेबल कॉम्प्लेक्स देतं किंवा मोर फेवरेबल आपला कंपाऊंड जो आहे तो मिळत असतो. तर यानुसार ज्यावेळेस आपण अल्फा पोझिशनला सबस्टिट्यूशन करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला जे इंटरमिजिएट मिळणार आहेत कार्बोनियम आयनचे हे जास्त असणार आहेत. सो इट इज मोर स्टेबल. म्हणजे जे अल्फा पोझिशनला सबस्टिट्यूट केल्यानंतर जे काही इंटरमिजिएट मिळणार आहेत ते जास्त असणार आहेत बीटा पोझिशनपेक्षा. म्हणजे तर आपल्याला जर अल्फा पोझिशनमध्ये इथे 2 इंटरमिजिएट मिळत आहेत, तर तेच इंटरमिजिएट बीटा पोझिशनमध्ये एकच मिळतो आहे ज्यावेळेस सबस्टिट्यूशन बीटा पोझिशनला करू. त्यामुळे अल्फा पोझिशनला मोर फेवरेबल आहे नॅफ्थॅलिनला सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणून अल्फा पोझिशन ही प्रेफर करते दॅन बीटा पोझिशन. But only one resonance structure is possible for substitution at beta position, which is less stable. Hence, alpha product is predominant over beta position. की तेच ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन करणार आहोत, त्यावेळेस ज्यावेळेस बीटा पोझिशनला सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला फक्त एकच रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळालं आहे किंवा एकच रेझोनन्स स्ट्रक्चर मिळतं ज्यावेळेस आपण बीटा पोझिशनला सबस्टिट्यूशन करतो. त्यामुळे ते लेस स्टेबल प्रोडक्ट आपल्याला मिळतो. आणि ज्यावेळेस अल्फा पोझिशनला करू तर आपल्याला 2 प्रकारचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा रेझोनन्स फॉर्म मिळत आहेत. त्यामुळे सबस्टिट्यूशन ॲट अल्फा पोझिशन इज अल्फा प्रोडक्ट इज प्रेडॉमिनंट ओव्हर बीटा प्रोडक्ट. तर आपल्याला परत जे दोघंही अटॅक ॲट अल्फा पोझिशन आणि अटॅक ॲट बीटा पोझिशन याच्यावरून अजून आपली ह्या गोष्टी क्लिअर होतील की ज्यावेळेस अटॅक सगळ्यात आधी पहिल्यांदा अटॅक ॲट अल्फा पोझिशन, की ज्यावेळेस अल्फा अटॅक होतो इलेक्ट्रोफाईलचा किंवा इलेक्ट्रोफाईलवर ज्यावेळेस अल्फा अटॅक करतो नॅफ्थॅलिन, त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा इंटरमिजिएट मिळतो की ही त्याची अल्फा पोझिशन आणि ही बीटा पोझिशन. आपल्याला माहिती आहे आता ही अल्फा. नंबरिंग आपण इथून स्टार्ट करणार आहोत 1 2 3 4 देन 5 6 7 8 9 अँड 10. तर अल्फा पोझिशन म्हणजे ह्या पोझिशनला अटॅक असणार आहे. सो इलेक्ट्रोफाईल ॲट अल्फा पोझिशन, इथे अटॅक नंतर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. ह्या बॉन्डचा अटॅक इलेक्ट्रोफाईलवर, म्हणजे इथं आपला इथे इलेक्ट्रोफाईल उरलेला एक हायड्रोजन, आणि हा बॉन्ड गेल्यानंतर इकडचा जो इलेक्ट्रॉन आहे तो लगेच पॉझिटिव्ह चार्ज झाला. तर इथला इलेक्ट्रॉन गेल्यामुळे इथला पॉझिटिव्ह चार्ज झाला. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि इकडे शिफ्ट झाल्यानंतर आपला पॉझिटिव्ह चार्ज इथे आला. तर मग याच्यापासून आपल्याला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दुसरा रेझोनेटिंग फॉर्म मिळाला. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला स्टॅबिलाईज करण्यासाठी मग हा हायड्रोजन जो आहे तो इकडे शिफ्ट झाला आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि आपला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मिळालं की हायड्रोजन इथे शिफ्ट झाला ह्या बॉन्डला, आणि हा जो बॉन्ड आहे हायड्रोजन या पोझिशनला शिफ्ट झाला आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होऊन आपला पॉझिटिव्ह चार्ज त्याने स्टॅबिलाईज केलेला आहे. तर अशा पद्धतीचे 1 आणि 2 असे 2 आपल्याला रेझोनन्स फॉर्म मिळत आहेत ज्यावेळेस आपण अल्फा पोझिशनला सबस्टिट्यूशन करतो. आणि तेच ज्यावेळेस आपण बीटा पोझिशनला अटॅक ॲट बीटा पोझिशन, की आता ही अल्फा आणि ही बीटा पोझिशन, ज्यावेळेस बीटा पोझिशनला अटॅक होणार आहे तर इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे ना, हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाईज करण्यासाठी सिंपल हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होऊन जाणार आहे. इथे शिफ्ट झाला म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मिळतं आहे. म्हणून ज्यावेळेस अटॅक ॲट बीटा पोझिशन तर आपल्याला फक्त एकच इंटरमिजिएट मिळतो किंवा एकच रेझोनन्स फॉर्म मिळतो आहे. आणि ज्यावेळेस अल्फा पोझिशनला अटॅक होतो त्यावेळेस आपल्याला 2 रेझोनन्स फॉर्म मिळतो आहे. आणि 2 रेझोनन्स फॉर्म मिळाल्यामुळे अटॅक ॲट अल्फा पोझिशन गिव्स मोर स्टेबल प्रोडक्ट दॅन
अटॅक ॲट बीटा पोझिशन. म्हणून आपला अल्फा पोझिशनला मोनोसबस्टिट्यूशनला अल्फा प्रोडक्ट इज मोर स्टेबल और मोर फ्युरेबल. तर अशा पद्धतीने आपण अल्फा प्रोडक्ट जो असतो तो मोर स्टेबल असतो. तर आता वन बाय वन आपण रिॲक्शन स्टार्ट करणार आहोत. नॅफ्थलिनच्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत, ज्या पद्धतीने आपण 5 मेंबर आणि 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये रिॲक्शन्स डिस्कस केल्या, त्याच पद्धतीने नॅफ्थलिनच्या रिॲक्शन्ससुद्धा आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली जी रिॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऑक्सिडेशन, किंवा इथे जर आपण घेतलं तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. सो in oxidation, naphthalene on oxidation by chromium trioxide in presence of acetic acid. आपला सिंपल नॅफ्थलिनचं ऑक्सिडेशन कशाने करणार आहोत? क्रोमियम ट्रायऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. इट ॲट 25 डिग्री सेल्सिअस इट गिव्स 1,4 नॅफ्थाक्विनोन. तर नॅफ्थलिनचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करणार आहोत क्रोमियम ट्रायऑक्साईडने इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट 25 डिग्री सेल्सिअस, आपल्याला अशा पद्धतीचा 1,4 नॅफ्थाक्विनोन मिळणार आहेत. हे झालं तुमचं ऑक्सिडेशन, म्हणजे कार्बनला तुम्ही ऑक्सिजन केला आहे. ॲडिशन म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. तर कुठल्या कुठल्या पोझिशनला ऑक्सिजन ॲड झाला? 1,4 नॅफ्थाक्विनोन. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने आपला प्रोडक्ट मिळाला की इथे एक कार्बोनिल ग्रुप आणि इथे कार्बोनिल ग्रुप, किंवा इथे एक ऑक्सिजन अटॅच झाला, इथे एक ऑक्सिजन अटॅच झाला. तर आपल्याला अशा पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो आहे. त्यानंतर सेकंड ऑक्सिडेशन जर बघितलं आपण, नॅफ्थलिन ऑन ऑक्सिडेशन बाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साईड, दॅट इज V2O5, इट गिव्स थॅलिक अनहायड्राइड. इथे आपल्याला नॅफ्थाक्विनोन मिळाला. आणि ज्यावेळेस आपण नॅफ्थलिनचं ऑक्सिडेशन करणार आहोत बाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, म्हणजे आपला ॲटमॉस्फेरिक जो ऑक्सिजन असतो, ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साईड, की जे ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे? तर व्हॅनेडियम पेंटॉक्साईड. तर दॅट मीन्स V2O5, इट गिव्स थॅलिक अनहायड्राइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ थॅलिक अनहायड्राइड. दिस इज अ नॅफ्थलिन ऑन ऑक्सिडेशन विथ ॲटमॉस्फेरिक O2 or atmospheric oxygen is here, and vanadium pentoxide V2O5 at 460 to 480 degree. So this is phthalic anhydride. This is anhydride group is here, and so this is known as phthalic anhydride. याचे मेकॅनिझम काही आता गरजेचे नाही आहेत, म्हणून आपण मेकॅनिझम न घेता फक्त रिएक्शन्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, आणि कशाने ऑक्सिडेशन होतं त्याचे रिएजंट्स, कंडिशन्स, आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळतो, स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते परत याचे मेकॅनिझम घेतल्याने जास्त कन्फ्यूज व्हाल तुम्ही, कारण बरेचसे रिॲक्शन्स आहेत इथून पुढच्या. आता सगळ्यांचं मेकॅनिझम घेतल्यावर थोडं कन्फ्यूज होईल. ते हळूहळू तुम्ही पुढे यात गोष्टी बघायला मिळतीलच. सो आज त्याच्यात हे नका घेऊ. तरी पण मेकॅनिझम बघायचं असेल तर रेफरन्स बुक्समध्ये किंवा इंटरनेटवर तुम्ही सर्च करू शकता याचं मेकॅनिझम, की नॅफ्थलिनचं, किंवा हाऊ टू गेट थॅलिक अनहायड्राइड फ्रॉम नॅफ्थलिन, अशा पद्धतीचं नेटवर सर्च करू शकता, त्याचं मेकॅनिझम बघू शकतात. ठीक आहे. तर या दोघं की याच्यापासून बघा आपण, क्रोमियम ट्रायऑक्साईडने आपल्याला काय मिळाला? 1,4 नॅफ्थाक्विनोन. या दोघांमध्ये स्ट्रक्चरमध्ये फरक आहे बघा. त्याच्यामुळे जो आपला रिएजंट आहे तो खूप काय मॅटर करत असतो. आपला क्रोमियम ट्रायऑक्साईडने आपल्याला नॅफ्थाक्विनोन मिळाला, आणि व्हॅनेडियम ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साईडपासून आपल्याला थॅलिक अनहायड्राइड मिळाला. त्यानंतर पुढचं ऑक्सिडेशन आपण बघणार आहोत. वेन ऑक्सिडेशन ऑफ नॅफ्थलिन विथ KMnO4, KMnO4, इट गिव्स थॅलिक ॲसिड. तर ज्यावेळेस आपल्या नॅफ्थलिनचं ऑक्सिडेशन करणार आहोत बाय KMnO4, इट गिव्स थॅलिक ॲसिड, की अशा पद्धतीचं थॅलिक ॲसिड आहे. थॅलिक ॲसिड म्हणजे आपलं इथे एक COH ग्रुप आणि इथे एक COH ग्रुप, म्हणजे हा एवढा पूर्ण ग्रुप निघून गेलेला आहे. या कार्बनला हाच तुमचा COH ग्रुप, म्हणजे तुमचा इथिलीन जो ग्रुप आहे तो एवढा ग्रुप तुमचा निघून गेला आहे, आणि आपल्याला अशा पद्धतीचा थॅलिक ॲसिड असं मिळालेला आहे. म्हणजे KMnO4 हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इट ऑलवेज गिव्स COH ग्रुप. त्याच्यापासून आपल्याला COH ग्रुप मिळवण्यासाठी KMnO4 आपण यूज करत असतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ही दुसरं जे आहे, या दोघं रिॲक्शन आता कम्पेअर करताना
नॅफ्थॅलिनचं ज्यावेळेस आपण अल्कनाईन KMnO4 सोबत रिएक्ट करणार आहोत किंवा रिएक्शन करणार आहोत किंवा ऑक्सिडेशन करणार आहोत, दोघांमध्ये फरक आहे. हा KMnO4 आणि तुमचा हा अल्कलाईन KMnO4. तर या दोघांमध्ये इथे KMnO4 यूज केला, इथे अल्कलाईन KMnO4 यूज केला. तर अल्कलाईन KMnO4 यूज केल्यावर आपल्याला बघा काय डिफरन्स आहे दोघं प्रोडक्टमध्ये. इथे तुम्हाला आपल्याला थॅलिक ॲसिड मिळाला आणि इथे आपल्याला थॅलानिक ॲसिड मिळतोय. तर थॅलानिक ॲसिडमध्ये काय डिफरन्स आहे बघा. इथे फक्त COOH ग्रुप होता, इथे COOH ग्रुप आहे या पोझिशनला, आणि इथे COH ॲज इट इज, म्हणजे हा ग्रुप ॲज इट इज आहे, पण एक जो ग्रुप आहे तो रिप्लेस केला आहे COOH, म्हणजे त्याला थॅलोनिक ॲसिड असं म्हणतो आपण. सो ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची की KMnO4ने ऑक्सिडेशन आणि अल्कलाईन KMnO4ने ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला कशा पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो. सो दिस इज अबाउट ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. आपण तुम्ही प्रत्येक स्ट्रक्चर बघाल तर इथे ऑक्सिजनची ॲडिशन झाली, इथे सुद्धा ऑक्सिजनची ॲडिशन झाली आहे, इथे सुद्धा ऑक्सिजनची ॲडिशन झाली आहे, आणि इथे सुद्धा ऑक्सिजनची ॲडिशन झाली. सो दिस इज ऑक्सिडेशन. तर कशाने आपण ऑक्सिडेशन केले परत एकदा, तर नॅफ्थॅलिनचं रिॲक्शन क्रोमियम ट्रायऑक्साईडसोबत इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड, तर आपल्याला 1,4-नॅफ्थाक्विनोन मिळतो. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आपण बघितली नॅफ्थॅलिनची रिॲक्शन्स ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इन प्रेझन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साईड V2O5 ॲट 460 to 480 डिग्री सेल्सिअस. तर त्याच्यापासून आपल्याला थॅलिक अनायड्राईड मिळाला. त्यानंतर KMnO4, सिम्पल KMnO4 आपण जर यूज केला तर आपल्याला थॅलिक ॲसिड असं हा प्रोडक्ट मिळतो आहे. ज्यावेळेस अल्कलाईन KMnO4 यूज करणार आहोत आपण त्याची रिॲक्शन नॅफ्थॅलिनसोबत, तर त्यावेळेस आपल्याला थॅलोनिक ॲसिड असा प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट मिळतो. सो दिस इज अबाउट ऑक्सिडेशन. नाव वी जस्ट स्टार्ट विथ रिडक्शन. सो रिडक्शन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचं ऑक्सिडेशन, आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. किंवा ज्यावेळेस ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनला जर रिमूव्ह केला त्याला आपण रिडक्शन म्हणत असतो. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. तर रिडक्शनमध्ये बघितलं तर नॅफ्थॅलिन कॅन बी रिड्यूस्ड बाय डिफरंट रिड्युसिंग एजंट. नॅफ्थॅलिन हे वेगवेगळ्या रिड्युसिंग एजंटने आपण रिड्यूस करू शकतो. तर ते कुठले सगळ्यात पहिला जो आहे, when रिडक्शन ऑफ नॅफ्थॅलिन विथ सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथेनॉल. हा आपला इथेनॉल आहे CH3CH2OH, किंवा इथिल अल्कोहोल आहे त्यालाच आपण इथेनॉल म्हणतो, आणि हा सोडियम. तर नॅफ्थॅलिनचं रिडक्शन कशाने, तर सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथेनॉल और इथिल अल्कोहोल, इट गिव्स रिडक्शन रिॲक्शन अँड वी गिव्ह 1,4-डायहायड्रोनॅफ्थॅलिन ॲज अ फायनल प्रोडक्ट. तर या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. इथे 2 डबल बॉन्ड आहेत, तो तसं आपण रिडक्शन करून आपल्याला हा CH2 आणि हा CH2, इथे हा CH होता, हा CH होता, इथे हा CH2 आणि हा CH2 झाला आहे, म्हणजे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन अशा पद्धतीचा इथे एक बॉन्ड फॉर्म झाला आणि रिडक्शन झालं आहे, आणि आपल्याला अशा पद्धतीचा हा प्रोडक्ट मिळाला आहे. दॅट इज 1,4-डायहायड्रो नॅफ्थॅलिन ॲज अ फायनल प्रोडक्ट. त्यानंतर सेकंड रिडक्शन आहे when रिडक्शन ऑफ नॅफ्थॅलिन विथ सोडियम इन प्रेझन्स ऑफ आयसोपेंटिल अल्कोहोल. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फर्स्ट अँड सेकंड रिडक्शन मेथड. तर पहिल्या रिडक्शन मेथडमध्ये आपण सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल वापरला होता आणि रिफ्लक्स केलं. रिफ्लक्स म्हणजे त्याला हिटिंग केली होती. तर आता ही जी सेकंड मेथड आहे त्याच्यात आपण रिडक्शन केले नॅफ्थॅलिनने सोडियमने इन प्रेझन्स ऑफ आयसोपेंटिल अल्कोहोल आपण इथे यूज केलेला आहे. तर याच्यापासून आपल्याला 1, 2, 3, 4 टेट्राहायड्रोनॅफ्थॅलिन असा फायनल प्रोडक्ट मिळतोय. 1, 2, 3, 4 टेट्राहायड्रोनॅफ्थॅलिन म्हणजे काय, तर 1, 2, 3, 4 इथे कुठल्याही पद्धतीचा डबल मार्क्सचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर तिथे एकच बॉन्ड रिड्यूस केलेला होता, इथे दोघंही मधले डबल बॉन्ड रिड्यूस केलेत, आणि 1, 2, 3, 4 टेट्राहायड्रो की सगळ्या ठिकाणी CH2 असे ग्रुप आहेत, आणि तो आपल्याला अशा पद्धतीने टेट्राहायड्रोनॅफ्थॅलिन किंवा यालाच आपण टेट्रालिन असं म्हणतो. याचं सायंटिफिक नेम जर बघितलं तर हा कंपाऊंड आहे तो टेट्रालिन किंवा 1, 2, 3, 4 टेट्राहायड्रोनॅफ्थॅलिन असा फायनल प्रोडक्ट मिळतो. तर हे दोघं रिडक्शन मेथडमध्ये हे दोघं गोष्टी याच्यात हेच गोष्टी लक्षात ठेवायचं की एक वेळा आपण यूज केला इथिल अल्कोहोल आणि ते आयसोपेंटिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल ज्यावेळेस आपण इथिल अल्कोहोल यूज केला आणि त्याच्यापासून जर रिडक्शन केलं तर आपल्याला फायनल प्रोडक्ट जो मिळालेला आहे तो 1,4-डायहायड्रोनॅफ्थॅलिन असा फायनल प्रोडक्ट मिळालेला आहे.
आणि ज्यावेळेस आपण आयसोपेंटिल अल्कोहोल यूज करून इन प्रेझन्स ऑफ सोडियम आपण ज्यावेळेस रिडक्शन केलं तर आपल्याला टेट्रालिन ॲज अ फायनल प्रोडक्ट मिळालेलं आहे. त्यानंतर थर्ड मेथड इज रिडक्शन ऑफ नॅफ्थॅलिन ऑन कॅटालिटिक रिडक्शन बाय H2PT. इट गिव्स डिकॅलिन और डिकॅहायड्रोनॅफ्थॅलिन. आता हे H2PT रिडक्शन आपण कॅटालिटिक रिडक्शन किंवा कॅटालिटिक हायड्रोजनेशन जरी म्हटलं तरी आपण ते 5 और 6 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर त्याच पद्धतीचं हे रिडक्शन आहे इथे. तर नॅफ्थॅलिनचं रिडक्शन इन प्रेझन्स ऑफ H2PT अँड इन H2PT रिडक्शन इट गिव्स डिकॅलिन. तर डिकॅलिनमध्ये काय झाले बघा, सगळे डबल बॉन्ड कन्वर्टेड टू किंवा सगळे डबल बॉन्ड हे रिड्यूस झालेले आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीचं डिकॅलिन म्हणजे सगळे CH2 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 अशा पद्धतीचं आपल्याला पूर्ण यालाच आपण डिकॅलिन म्हणतो की 2 6 मेंबर्ड ज्यावेळेस 6 मेंबर्ड रिंग ज्या एकमेकाला अटॅच असतात त्याला डिकॅलिन असं म्हणतात. तर हा आपला सिंपल डिकॅलिन. तर किंवा त्यालाच आपण डिकॅहायड्रोनॅफ्थॅलिन असं म्हणू शकतो. त्यानंतर परत H2PT वापरून दुसरं रिडक्शन इन प्रेझन्स ज्यावेळेस आपण 150 डिग्रीला ज्यावेळेस हिटिंग करणार आहोत नॅफ्थॅलिनचं रिडक्शन कशाने, H2PT म्हणजे H2 इन प्रेझन्स ऑफ प्लॅटिनम. आणि इथे काय तर रिॲक्शन कंडिशन महत्त्वाची की आपण हिटिंग केली 150 डिग्रीपर्यंत तर आपल्याला परत टेट्रालिन असा फायनल प्रोडक्ट मिळालेला आहे. टेट्रालिन आपल्याला मिळालेला होता सोडियम आणि आयसोपेंटिल अल्कोहोलने. तसंच याच्याऐवजी जर आपण हा H2PT रिडक्शन 150 डिग्रीला सुद्धा केलं तरी आपल्याला टेट्रालिन असं फायनल प्रोडक्ट मिळतो आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या नॅफ्थॅलिनचं रिडक्शन करणार आहोत H2PT तर तेच टेम्परेचर 200 डिग्रीपर्यंत गेलं तर आपला तो टेट्रालिन आहे तो परत रिड्यूस होऊन डिकॅलिन असं आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो आहे. सर ह्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते की रिॲक्शन कंडिशन किंवा टेम्परेचरसुद्धा खूप काय मॅटर करत असतं. आपण ज्या केमिकल रिॲक्शन्स करतो लॅबमध्ये या रिॲक्शन्स फक्त उगाचच लावून द्यायची, हिटिंग केली कितीही केली कमी जास्त झाली काही फरक पडत नाही असं आपल्याला वाटत असतं. पण ह्या रिॲक्शनवरून आपल्याला समजेन की आपण ही रिॲक्शन जर लावली समजा आणि 150 डिग्री टेम्परेचरपर्यंत याला हीट केलं आणि जर आपल्याला टेट्रालिन हवा आहे प्रोडक्ट याच्यापासून जर टेट्रालिन हवा आहे तर आपण 150पर्यंत आपल्याला हीटिंग करायला लावली. तीच हीटिंग आपल्यापासून 200 डिग्रीपर्यंत जर गेली तर आपला प्रोडक्ट हा बदलून डिकॅलिन बनून जाणार आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल करताना कधीही या गोष्टी किंवा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकच्या प्रॅक्टिकल करत असताना या अतिशय टेम्परेचर वगैरे या गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे आणि लक्ष देऊन तेवढ्या वेळ प्रॅक्टिकल हे करायचे असतात जेणेकरून आपला जो प्रोडक्ट बनणार आहे तो प्युअर प्रोडक्ट बनणार आहे. सो दिस इज रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन कशाने केलं आपण, सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथिल अल्कोहोलने केलं आणि त्यानंतर आपण सोडियम इन प्रेझन्स ऑफ आयसोपेंटिल अल्कोहोलने. ज्यावेळेस आपण इथिल अल्कोहोलने केलं रिडक्शन इन प्रेझन्स ऑफ सोडियम तर आपल्याला प्रोडक्ट मिळाला 1,4-डायहायड्रोनॅफ्थॅलिन. त्याच वेळेस आपण जर आयसोपेंटिल अल्कोहोल यूज केला तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला तर 1,2,3,4 टेट्राहायड्रोनॅफ्थॅलिन किंवाच आपण त्याला टेट्रालिन असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी रिडक्शन मेथड आहे H2 इन प्रेझन्स ऑफ प्लॅटिनम की सिंपल आपण जे कॅटालिटिक हायड्रोजनेशन केलं किंवा कॅटालिटिक रिडक्शन आपण जे केलं ॲडिशन ऑफ हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन तर इथे आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजनच केली आहे. H2PT म्हणजे 2 हायड्रोजन आपण किंवा नंबर ऑफ हायड्रोजन्स आपण ॲडिशन केलेले आहेत कॅटालिटिक रिडक्शनमध्ये. तर याच्यापासून H2PT रिडक्शन अशा पद्धतीचा डिकॅलिन आपल्याला मिळतो. तर ह्याच्या पण 2 कंडिशन्स आहेत. ज्यावेळेस आपण 150 डिग्रीपर्यंत नेऊ त्यावेळेस आपल्याला टेट्रालिन असा प्रोडक्ट मिळून जाईल. तेच टेम्परेचर आपण जर 200 डिग्रीपर्यंत नेलं तर आपल्याला फायनल प्रोडक्ट जो आहे तो डिकॅलिन हा मिळेल. हे झालं आपलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या 2 टाईपच्या रिॲक्शन्स. त्यानंतर आपण मेन आपल्या पुढच्या रिॲक्शनकडे वळणार आहोत दॅट इज नायट्रेशन रिॲक्शन. तर ही नायट्रेशन रिॲक्शन समोर आल्यावर थोडंसं बरं वाटलं असेल तुम्हाला की मध्येच काय ऑक्सिडेशन रिडक्शन आलं. आता हे आपल्या ओळखीचं आहे ते नायट्रेशन रिॲक्शनमध्ये आलेलं आहे. तर नायट्रेशन रिॲक्शन आपण सगळ्याच 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये पण नायट्रेशन रिॲक्शन केली, 6 मेंबरमध्ये पण केली आणि आता परत इथे पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये म्हणजेच नॅफ्थॅलिनसोबतसुद्धा नायट्रेशन होतं आहे. तर याच्यावरून बघा तुम्ही नायट्रेशन किंवा सल्फोनेशन या सगळ्या रिॲक्शन किती महत्त्वाच्या आहेत, कुठे कुठे यूज केल्या जाऊ शकतात,
किंवा काय काय रोल आहे त्याचा. तर आता नायट्रेशन रिॲक्शन नॅफ्थलिनसोबत. तर हे आपण आता ज्यावेळेस 5 मेंबर रिंगमध्ये बघितलं तर याचं मॅकॅनिझम पण सेम तसंच. आता परत मॅकॅनिझम जे आपण आता अटॅक बघितला, सेकंड पोझिशनला अटॅक आणि NO2 कसा प्रिपेअर होतो नायट्रेटिंग मिक्सचरमधून HNO3 आणि H2SO4मधून, याचा मॅकॅनिझम आपण 4-5 वेळा बघितलेला आहे 5 मेंबर आणि 6 मेंबरमध्ये. तर हा NO2 तसाच बनेल आणि फक्त याची ॲडिशन होताना कशी होईल, तर जे आपण अटॅक ॲट अल्फा पोझिशन आणि अटॅक ॲट बीटा पोझिशन. तर अल्फा पोझिशनचा अटॅक जे आपण इंटरमिजिएट स्टेप मिळाल्या, तर त्याच पद्धतीने आपल्या इलेक्ट्रोबॉलऐवजी फक्त इथे काय, तर NO2 ग्रुप किंवा जो आपला बनलेला आहे तो ग्रुप असणार आहे. तर अशा पद्धतीचं याचं मेकॅनिझम सिम्पल असणार. ते तुम्ही ट्राय करायचं आहे. तरीही काही अडचण आली तर त्या मेकॅनिझमला विचारायचं आहे. तर नॅफ्थलिन ऑन नायट्रेशन विथ नायट्रेटिंग मिक्सचर. परत नायट्रेटिंग मिक्सचरसोबतच आपलं नायट्रेशन करायचं आहे. नायट्रेटिंग मिक्सचर आपल्याला माहिती आहे, मिक्सचर ऑफ HNO3 अँड H2SO4 की कॉन्सन्ट्रेटेड HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिडचं ज्यावेळेस आपण मिक्सचर करतो त्याला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतात. आणि naphthalene on reaction with nitrating mixture, that is concentrated HNO3 and concentrated H2SO4 at 50 to 60 degrees Celsius, we get the final product, that is 1 or alpha nitronaphthalene as a final product. तर अशा पद्धतीचा अल्फा पोझिशन सबस्टिट्यूशन आपण बघितलं की अल्फा इज मोर स्टेबल दॅन बीटा पोझिशन, म्हणून जे सबस्टिट्यूशन होतं ते अल्फा पोझिशनला. सो अल्फा नायट्रोनॅफ्थलिन ॲज अ फायनल प्रोडक्ट या फर्स्ट पोझिशनला किंवा अल्फा पोझिशनला आपला नायट्रो ग्रुप लागतो आणि अशा पद्धतीने त्याचं नायट्रेशन होत असतं. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे किंवा पुढची रिॲक्शन आहे हॅलोजनेशन रिॲक्शन. तर हॅलोजनेशन रिॲक्शनसुद्धा आपण 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये बघितले आहेत की कशा पद्धतीने हॅलोजनेशन होतं. हॅलोजन म्हणजे काय, तर फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन्स, दिस आर द हॅलोजन. अँड हॅलोजनेशन्स दॅट मीन्स ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. तो कुठलाही हॅलोजन असेल त्याचे ॲडिशन कशा पद्धतीने होणार आहे नॅफ्थलिनसोबत. So halogenation on naphthalene with halogens like Cl2, Br2, I2, it gives 1 or alpha halonaphthalene. तर ज्यावेळेस क्लोरीन, Cl2, Br2, I2 अशा पद्धतीच्या हॅलोजन्सची ज्यावेळेस रिॲक्शन होणार आहे नॅफ्थलिनसोबत, तर त्याच्यापासून आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळणार आहे तो अल्फा हॅलोनॅफ्थलिन. म्हणजे अल्फा हॅलो म्हणजे तुमचा जर ब्रोमिन असेल तर अल्फा ब्रोमोनॅफ्थलिन, क्लोरीन असेल तर अल्फा क्लोरोनॅफ्थलिन, तसंच आयोडीन असेल तर अल्फा आयडोनॅफ्थलिन. अशा पद्धतीचे आपले फायनल प्रोडक्ट्स जे आहेत ते मिळणार आहेत हॅलोजनेशनमध्ये. तर आपण आता सगळे हॅलोजन बघून एक एक रिॲक्शन बघणार आहोत. सगळ्यात आधी क्लोरीन हा जो हॅलोजन आपण यूज केला तर हॅलोजनेशन ऑफ नॅफ्थलिन विथ क्लोरीन, दॅट इज Cl2, इट गिव्स 1 और अल्फा क्लोरोनॅफ्थलिन. तर हे Cl2चं मॅकॅनिझम किंवा क्लोरिनेशनचं मॅकॅनिझमसुद्धा आपण लिहून घेतलं आहे. तशाच पद्धतीने मॅकॅनिझम होतं आहे आणि याच्यासाठी सुद्धा याचे इंटरमिजिएट स्टेप ज्या लिहून घेतल्या त्या बघायच्या आहेत. Cl2, Cl प्लस Cl मायनस जो रिमूव्ह होऊन परत इथला एक हायड्रोजन आणि हा क्लोरीन, अशा पद्धतीने याचा Cl2 हा जो आहे HCl बाहेर पडून जाणार आहे आणि एक जो क्लोरीन आहे तो इथे अटॅच होणार आहे. तर अशा पद्धतीचं नॅफ्थलिनचं क्लोरिनेशन Cl2ने आणि इथला जो हायड्रोजन होता तो रिप्लेस केला आहे क्लोरीनने. तर इथे क्लोरीन, इथला एक हायड्रोजन आणि या Cl2मध्ये एक क्लोरीन असा HCl बाहेर पडला आहे आणि अल्फा पोझिशनला क्लोरिनेशन झालं आहे. तसंच आता ब्रोमिनेशनबद्दल की हॅलोजनेशन होईल नॅफ्थलिनचं विथ ब्रोमिन. फक्त आपण हॅलोजन चेंज करतो आहे. क्लोरीन झाला आता ब्रोमिन. तर सेम Br2 यूज केला आहे, इट गिव्स 1 और अल्फा ब्रोमोनॅफ्थलिन. तर नॅफ्थलिनची रिॲक्शन Br2 सोबत आपल्याला Br अल्फा पोझिशनला अटॅच होणार आहे आणि दुसरा HBr हा बाहेर निघून जाणार आहे. तशाच पद्धतीने आयोडिनेशनमध्ये पण सेम हॅलोजनेशन ऑफ नॅफ्थलिन विथ I2 और आयोडीन, इट गिव्स 1 और अल्फा आयोडोनॅफ्थलिन. तर अल्फा पोझिशनला आयोडीन लागतोय आणि HI जो आहे तो हायड्रोजन आयोडाईड तो बाहेर निघून जातोय आणि अशा पद्धतीचं आपल्याला अल्फा आयोडोनॅफ्थलिन असा फायनल प्रोडक्ट मिळतोय. तर अशा पद्धतीचं सगळं हॅलोजनेशन्स रिॲक्शन्स, त्याच्यात आपण क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन हे सगळे तुमच्यासाठी त्याच्यासाठी सोडले की याचं मेकॅनिझम तुम्ही एका कागदावर लिहून बघायचं, जेणेकरून परत तुम्हाला याच्याकडे फिरून पाहायची गरजच नाही पडणार. जरी दिसतंय अवघड तरी जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ह्या गोष्टी लवकर क्लिक होतील. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे सल्फोनेशन रिॲक्शन. सो आता सल्फोनेशनमध्ये थोडं इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नॅफ्थलिन ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अंडरगोज
sulfonation at low temperature, that is 80 degrees Celsius, it gives alpha naphthalene sulfonic acid. And while sulfonation at 160 degree, that is high temperature, it gives beta naphthalene sulfonic acid as a final product. तर नॅप्थॅलिनचं जवळ सल्फोनेशन केलं, सल्फोनेशन रिॲक्शन सुद्धा आपण बघितली 5 मेंबर आणि 6 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये. तर आता नॅप्थॅलिनमध्ये पण परत सल्फोनेशन रिॲक्शन होते. तर सल्फोनेशन ऑफ नॅप्थॅलिनमध्ये आपली रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत, आणि इथे टेम्परेचर मॅटर्स बघा, परत टेम्परेचरवर आला आपली रिॲक्शन. जर तुम्ही 80 डिग्रीपर्यंत घ्याला की म्हणजेच लो टेम्परेचरला जर हिटिंग दिली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकून नॅप्थॅलिनमध्ये, तर त्याच्यापासून आपल्याला अल्फा नॅप्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड म्हणजे अल्फा पोझिशनला सबस्टिट्यूशन झालं आहे SO3Hचं. आणि तेच जर आपली रिॲक्शनचं जर टेम्परेचर आहे ते 160 डिग्रीला गेलं, तर त्याच्यापासून आपल्याला बीटा नॅप्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड म्हणजे जो SO3H जो ग्रुप आहे तो आपला बीटा पोझिशनला अटॅच होणार आहे. अल्फा पोझिशन आणि बीटा पोझिशन 80 डिग्री असल्यावर अल्फा म्हणजेच लो टेम्परेचर असल्यावर अल्फा, आणि हाय टेम्परेचर गेल्यावर ते बीटा पोझिशनला त्याचं सबस्टिट्यूशन होत असतं. तर हे एक्सेप्शन आहे रिॲक्शन सल्फोनेशनमध्ये, म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची सल्फोनेशनमध्ये की ते टेम्परेचर मॅटर्स. त्यानंतर रिडक्शनमध्ये सुद्धा बघितलं आपण H2 प्लॅटिनममध्ये किती पण टेम्परेचर बदललं की लगेच आपला फायनल प्रोडक्ट जो आहे तो बदलत असतो. पण इथे फक्त अल्फा बीटा पोझिशन्स 80 डिग्रीला असेल तर अल्फा मिळतो, आणि 160ला गेल्यावर बीटा आपल्याला प्रोडक्ट हा मिळत असतो. सो दिस आर द टू isomers of sulfonation of naphthalene, that is अल्फा आयसोमर अँड बीटा आयसोमर. म्हणजे अल्फा पोझिशनला अटॅक होऊन अल्फा प्रोडक्ट मिळालेला आहे आणि हा बीटा प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे. सो बीटा आयसोमर ऑफ नॅप्थॅलिन इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू अल्फा नॅप्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड, की सबस्टिट्यूशन ॲट बीटा पोझिशन झालेला प्रोडक्ट हा मोर स्टेबल असणार आहे.